नमस्कार, मी डॉक्टर अमोल महाजनी संचेती हॉस्पिटल इथे न्यूरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. मी आज आपल्याविषयी CIPD आणि संधिवादी या आजाराविषयी सांगणार आहे. माझ्यासमोर पेशंट मंगल हाडे हे बसलेले आहेत आणि हे बीडवरून आलेले पेशंट आहे. यांना सुरुवातीला 4-5 वर्षापासून सांधे वगैरे दुखायचे, सूज यायची कुठे, यांना मुंग्या वगैरे यायचा. पण त्यांनी बऱ्याच ठिकाणी फिरल्या, बऱ्याच ठिकाणी MRI केले, एक्सरे केले, खूप केलं, पण काही निदान झालं नाही. त्या मुंग्यांचं प्रमाण त्याचं वाढायला लागलं. शेवटी 4 महिन्यांपासून मुंग्याचं प्रमाण एवढं वाढलं की त्यांना बसलं की त्याचा बॅलन्स जायचा, उभं राहता यायचं नाही. चालायचे डेली ॲक्टिव्हिटी, ब्रश करणं किंवा चालणं हे त्यांना जमायचं नाही. चालताना पायातलं चप्पल सटकायची. तर हे आपल्याकडे ॲडमिट झाले. आपण त्याची नसाची तपासणी केली, त्यात कळलं की यांना सेन्सरी मोटर न्यूरोपॅथी, आणि त्याच्यानुसार हा आजार जो आहे यांना CIDP म्हणतो, पण क्रोनिक इन्फ्लेमेटरी डिमॅलेटिंग पॉलिन्युरोपॅथी. हा बेसिकली ज्या लोकांना डायबिटीज असतो, थायरॉइड असतो किंवा संधिवात असतात, ऑटोइम्यून आजार जे असतात, ज्याच्यामध्ये शरीर तुमच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार करतं. म्हणजे साध्या भाषेत सांगायचे, आपलं पोलिसांचं काम असतं आपलं रक्षण करणं, पण पोलिसच जेव्हा आपल्याला मारतात आपण त्याबद्दल आपले रक्षकच आपले भक्षक झाले. तसं शरीर स्वतःविरुद्ध काय अँटीबॉडीज तयार करतं आणि त्या अँटीबॉडी तुमच्या नसांवर अटॅक करतं, आणि ते झाल्यावर पेशंटला चालताना बॅलन्स जातो, नंतर हाताची ताकद जायला लागते. मग आपण यांना ॲडमिट केलं, इव्हॅल्युएट केलं, आणि त्याच्यानुसार यांना इम्युनोग्लोबुलिन सब कोर्स दिला. त्याच्यानंतर रुमॅटॉलॉजिस्ट ओपिनियन मिळतात, आणि आज पेशंटमध्ये जवळजवळ 70 ते 80% इम्प्रूव्हमेंट आहे. आपण त्यांच्यात भाषेत ऐकून घेऊ त्यांना कसं वाटलं. सो बोला ताई, तुम्हाला कसं वाटलं ट्रीटमेंटने? एकदम मस्त वाटली. काय पहिले काय व्हायचं तुम्हाला? आता चालता येतं व्यवस्थित? हा, पहिलं सगळं अंग चाळे, मनगट, बोटे, खवाटे, गुडघे बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. आता व्यवस्थित व्यवस्थित उठता येत आहे, नुसतं चालता येत आहे. जेवण जात नव्हतं, आता जेवण चाललंय. बरं, आता थोडंसं उठून दाखवा बरं आपल्याला, तुम्ही तुमच्या संख्यानुसार. बरं, आता ते थोड्याफार प्रमाणात स्वतःच्या डेली ॲक्टिव्हिटी करतात आहे, आणि हे विदाउट ऑपरेशन, केवळ प्रॉपर डायग्नोसिस, मेडिकल लाईन ट्रीटमेंट, फिजिओथेरपी याने हे शक्य झालं. युडचे डॉक्टर म्हणले म्हणता गेलाय तुम्हाला ऑपरेशन करावं लागते, म्हणून मी बोलले की आम्हाला ऑपरेशन करायचं नाही. म्हणता जर गेलं तर काय जागेवर बसायचं का? मग तिथं पुढं मग गेलं म्हणलं आता मग आमची तर एक मोठी साहेब तिथं मग आता गुंडरी म्हणून हे म्हणले आपले बिडचे डॉक्टर येते तर तिथं तपासून घेतो. मी ते बिडचे डॉक्टर बशी गेलो, तपासणी केली. मग ते म्हणले आम्ही तिकडं तुम्हाला पाठवतो, म्हणजे तुमचे उपचार होऊ शकतात. मग तिथं आलो तर आल्यानंतर आमचे एकदम व्यवस्थित उपचार झाले. आम्हाला एकदम मस्त ट्रीटमेंट लागू झाली. आम्हाला जेवण जात नव्हतं, काही नव्हतं, जेवण पण चाललं आम्हाला. एकदम असं धरून मी माणूस असा हाताला लागत होतं धरून. आता माणूस नाही लागत, पॅन वापरी मी उपचार मानाने चलते, उठते, बसते, एकदम व्यवस्थित उपचार झाल्यात. सो तुम्हाला असं काही नसांचा त्रास असेल, संधिवाताचा त्रास असेल, न्यूरोपॅथीचा त्रास असेल, तर तुम्ही संचेती हॉस्पिटलमध्ये न्यूरोलॉजी डिपार्टमेंटला संपर्क साधावा. माझे नाव डॉक्टर अमोल महाजनी. मी संचेती हॉस्पिटल इथे मंडे टू फ्रायडे 11 वाजेपासून 1 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 ते 8 कार्यरत असतो.